उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगावमध्ये माजी आमदार स्नेहलता कोल्हेंची चर्चा केली। कोल्हे अनेक दिवसांपासून नाराज असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि कोल्हे यांच्यामध्ये पक्षांतर्गत संघर्ष आहे। याच पार्श्वभूमीवर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांनी भेट घेतली। इतके दिवस प्रचारापासून दूर असलेल्या कोल्हे महायुतीच्या प्रचारामध्ये उतरतील अशी अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केली आहे। दीपक केसरकर आणि डॉक्टर दीपक सावंत यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली। महायुतीची मुंबईमध्ये 17 तारखेला सभा होणार आहे। याच सभेच्या पार्श्वभूमीवर हे नेते पोलीस आयुक्तांच्या भेटीला आले होते। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता हल्लाबोल केला। दिल्लीश्वरांची 2 चावी असलेली माकडं अशी टीका ठाकरेंनी केली होती। त्याला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं। उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन ढासळलंय, त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे असा पलटवार फडणवीसांनी केला। उद्धव ठाकरेंनी सामना या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचा टीजर प्रसारित झालेला आहे। रविवारी आणि सोमवारी 2 अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। भागामध्ये ही मुलाखत प्रकाशित होणार आहे। महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरे या मुलाखतीतून काय उत्तर देतात याची उत्सुकता आहे। लोकशाहीचं वस्त्र होते म्हणजे संपूर्ण यंत्रणेवर दबाव आहे। घाटकोपरच्या सभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी श्रीकांत शिंदेंवर शिलक्या शब्दात टीका केली। एका सिनेमाचा दाखला देत प्रियंका चतुर्वेदींनी मुख्यमंत्र्यांसह श्रीकांत शिंदेंवर टीका केलेली आहे। गद्दार गद्दारच राहणार अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे। राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री उदय सामंत यांची भेट झाल्याची चर्चा रंगली होती। मात्र अनिल देशमुखांसह देवेंद्र फडणवीसांनीही या चर्चांचा इन्कार केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये देशमुख मुक्कामी होते, त्याच हॉटेलमध्ये फडणवीस सामंत मुक्कामी असल्याची चर्चा रंगली होती। जालन्यामध्ये रस्त्यावर मतदान कार्डांचा खच पडलाय। अज्ञात व्यक्तीनं शेकडो मतदान कार्ड रस्त्यावर फेकून दिले आहेत। नूतन वसाहत भागामध्ये ही घटना घडली आहे। फेकलेले मतदान कार्ड निवडणूक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे जालना लोकसभा निवडणुकीला अवघे 4 दिवस शिल्लक असताना रस्त्यावर अशा प्रकारे मतदान कार्ड फेकून दिल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येते।